सांगलीत लाखो लिटर शुद्ध पाणी वाया. महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा नागरिकांना नाहक फटका. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे खंडाक शांतीनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कमानीजवळ मुख्य पाण्याची पाईपलाईन फुटल्याची गंभीर घटना समोर आली आहे. यामुळे लाखो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी थेट रस्त्यावर वाहून जात असून पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. आधीच 2 दिवस पाणी कपात, त्यात महापालिकेचा निष्काळजीपणा. शहरात आधीच 2 दिवस पाणी पुरवठा होणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने घोषित केले आहे. नागरिकांना पाण्याचे नियोजन करावे लागत असताना दुसरीकडे मात्र मुख्य पाईपलाईन फुटून हजारो गॅलन पाणी नाल्यात आणि रस्त्यावर जात आहे. महापालिकेच्या या ढिसाळ आणि भोंगळ कारभारामुळे खंडाक परिसरात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लोकहित मंचची तात्काळ दुरुस्तीची मागणी. शहरात एकीकडे पाण्याची टंचाई निर्माण झाली असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे पाणी वाया जात आहे. महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ही गळती थांबवावी आणि दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके, सांगली. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.